मागील भागामध्ये आपण बघितले, आज ना उद्या तिला लग्न तर करावं लागेल, तेव्हा तिची मनाची पण तयारी झाली पाहिजे ना, म्हणून बोलूयात असं बोलून ते घरात आले. ती गच्चीवर आपल्या भावंडांबरोबर झोपायची तयारी करत होती. तिच्याशी बोलायचं म्हणून त्यांनी आपल्या मुलांना खाली पाठवले. आता पुढे, मामा, बाबा, तुम्ही पण वरती झोपणार का? तुमचं अंथरूण करू का? योगिता म्हणाली. तसे तिचे मामा म्हणाले, अगं नाही, झोपा तुम्हीच, तुमच्या भावंडांच्या गप्पा संपायच्या नाहीत. तुम्ही रात्रभर बसाल, पण मला उद्या ऑफिस आहे. मामा, तू सुट्टी घेणार होतास? ठरलेलं ना आपलं की इथे सगळे लोकेशन्स आपण पाहायला जायचं? योगिता गाल फुगून म्हणाली. हो ग माझी राणी, उद्याचा एक दिवस, तेही दुपारी येईन. मग परवापासून सुट्टी घेतली आहे ग. बदलीसाठी लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत, म्हणून जाणार आहे. लवकर जाऊन लवकर येईन, ठीक आहे? तिचे मामा बोलले. ठीक आहे मामा. असं म्हणून ती मामाकडे पाहत म्हणाली, मामा, कोल्हापूरला आल्यावर तू गावाकडून येऊन जाऊन करणार की कोल्हापूरला राहणार? येऊन जाऊन करणार ग. आताशा आईला जमत नाही. नोकरीमुळे सगळीकडे फिरत बसलो. तुझ्या मामीचा सगळा जीव तिकडे. ती नाहीच म्हणत होती, पण माझ्या जेवणाचं हाल, त्यामुळे तिला आणावं लागलं. रोज 2 तास सासवा-सुना फोनवर काय बोलतात काय माहीत. आता जर कोल्हापूरला बदली होऊन पण मी जर तिला म्हणलं की आपण शहराच्या ठिकाणी राहूया, तर ती मला कायमचं हाकलून लावेल. मामा, काय म्हणालात तुम्ही? तिची मामी रागाने मामाला म्हणाली. अगं काही नाही ग, असंच आपलं. मामा, योगिता, अगं यांचं काय ऐकतेस? यांना काय जाते? तुझ्या आजीने म्हणजे आत्यांनी कधीच माझ्यावर बंधने घातली नाहीत. हे मला नोकरीच्या ठिकाणी नेणार नव्हते, तरी त्यांच्या मागे लागून मला त्यांच्याबरोबर बाहेर पाठवून दिलं. हे एकुलते एक आहेत. तरीही त्यांनी कधी मला तुला इथेच राहावं लागेल असं म्हणल्या नाहीत. अयांश आणि रेयांश झाले त्यावेळी मला त्यांनी लेकीपेक्षा जास्त सांभाळलं. डोहाळे तर पुरवले, पण नंतर ही दोघं फार त्रास द्यायची. रात्री जागरण व्हायचं तर दिवसा त्या मला कुठल्याही कामाला हात लावू द्यायच्या नाहीत. एवढंच काय, आम्ही नावाला बाहेर राहतो, पण एक दूध सोडलंच तर आम्हाला सगळे त्या तिकडून पुरवतात. मग कधी मामांजी येतात तर कधी आम्ही जातो. आठवड्यातून एकदा ओळखीच्या मालवाहतूक ड्रायव्हरकडून 2-3 दिवसांचं दूध भाजीपाला पाठवतात. यांना कुठे काय मागे बघावं लागत नाही. त्या जरी बोलल्या नसल्या तरी थकल्यात त्या. आणि अयांश आणि रेयांशला पण त्यांचं जास्त लळा आहे. त्यांना करमत नाही त्यांच्याशिवाय. त्या दोघांनी तर आधीच सांगितले, तुम्हाला अजून कुठे फिरायचं असेल तर फिरा. इथून पुढे आम्ही आई अण्णासोबत राहू. आता यांना गावाकडून करायचं नसेल तर त्यांनी राहावं शहरात, आम्ही गावीच राहू. तिची मामी बोलली. अगं ए बास, माझ्या चुगल्या करून झाल्या असतील तर आता शांत बस. मला योगिताशी बोलायचं आहे. मामा म्हणाले तसे मामी शांत झाल्या. योगिता, हा मामा, पुढे काय ठरवले आहेस? मामा, ती, आता सेकंड इयरची सेकंड एक्झाम झाली की मी पूर्वपरीक्षा देईन. म्हणजे कदाचित त्याला थर्ड इयरचं अर्धवर्ष पण जाईल, सांगता येत नाही. वरून तारीख कधी येईल त्यावेळी देणार एक्झाम. ती, बरं मग तुला असं वाटतं का की तू पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होशील? मामा म्हणले तसं ती म्हणाली. मामा, अरे तुला माहिती आहे ना तिथे रँकिंग असतं. माझ्यापेक्षाही खूप आधीपासून स्टडी करणारी आणि एक्झाम देणारी भरपूर आहेत. मी ट्राय करणार आहे पहिल्याच प्रयत्नात पास होण्याचा, पण बघू, मी मात्र माझं बेस्ट देणार. बरं ठीक आहे, मामा म्हणाले. हे बघ, तू असं धरून चाल की पहिल्या प्रयत्नात तुला यश नाही मिळालं तर परत तुला पुढची परीक्षा येईपर्यंत वाट बघावी लागेल. मामा, हो बरोबर आहे मामा तुझं. ती, मग आता मी काय सांगतो ते एक. हे बघ, पुढच्या वर्षी तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल. मग त्यातून तुझी एक्झामही देशील, पण त्यातून जर तुला सक्सेस नाही भेटला तर आपण तुझ्या लग्नाचं पाहू. मामा, पण मामा, अरे, ती बाबांकडे पाहत मामाला म्हणाली. 1 मिनिट योगिता, बाबांनी मला काही नाही सांगितलं, माझं थोडे ऐकून घे. हे बघ, ग्रॅज्युएशन होईल त्यावेळी तू 21 वर्षाची होशील. तू परीक्षा दे, आम्ही नाही म्हणणार नाही, पण त्याबरोबर आम्ही तुझ्यासाठी स्थळसुद्धा पाहू. आणि ज्या लोकांना तू जॉब करणार चालणार असेल आणि जे तुला पुढे शिकवायला परीक्षा द्यायला तयार असतील, अशा ठिकाणी आम्ही तुझं लग्न लावून देऊ. हे बघ, स्थळ पाहिलं म्हणजे लगेच लग्न झालं असं नाही. मामा, पण मामा, मला परीक्षा देऊन जॉब करायचा आहे. काय माहीत, जिथे लग्न होईल त्या लोकांनी मला आईबाबांना आर्थिक मदत करू दिली नाही तर? म्हणून मला लग्नाआधी जॉब करून गुंडूचं आणि आईबाबांचं लाईफ सेटल करायचं आहे. तुला माहिती आहे ना मामा, आता तो 8वीला आहे. मी जर या 2 वर्षात जॉबला लागले तर त्याच्या शिक्षणासाठी माझा हातभार लागेल. ती, योगिता बाळा, आता आपली परिस्थिती चांगली आहे. मला मान्य आहे की तुझ्या वेळी थोडी परिस्थिती खराब होती, त्यामुळे तुझं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो. पण आता परिस्थिती बदलली आहे, तुलाही माहिती आहे. ज्या लोकांसाठी केलं ते तर आपल्याशी आता नीट वागत नाहीत. त्यातून एक धडा घेतला मी, म्हणून तर तुझ्या बाबतीत जे झालं ते मी गुंड्याच्या बाबतीत होऊ देणार नाही. आमची काळजी करू नको, श्रीधर म्हणाले. योगिता,
अगं आम्हाला तुझी तळमळ कळत आहे, पण कसं आहे, तुला जर जॉब लागायला 2-3 वर्ष लागली तर, आणि त्यानंतर जर तू म्हणालीस की मी अजून थोडी वर्ष लग्न करणार नाही, तर बाहेरचे लोक आम्हाला स्वार्थी म्हणतील, पैशासाठी आम्ही तुला घरी ठेवून घेतली असं बोलतील, आणि लग्न हे ज्या त्या वयात झालेलं चांगलं. मग समज तुझं जमेपर्यंत जर तुला जॉब लागला तर चांगलंच आहे की, पण तुला नोकरी लागेल म्हणून तुझ्यासाठी अजिबात स्थळं न पाहणं हे चुकीचं नाही का? म्हणून आम्हाला असं वाटतं की तुझं ग्रॅज्युएशन झालं की आपण तुझ्यासाठी लग्नाचं बघूयात. बघ, विचार कर आणि सांग. मामा: मामा, माझ्या लग्नाची घाई होते असं नाही वाटत का तुम्हाला? पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर विचार करून सांगते. तुम्ही काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल, पण मी उद्या तुम्हाला निर्णय देईन. आता झोपायला जावा सगळे, आमच्या गँगची उद्याची तयारी चालू आहे. ती: योगिता, तुला राग आला नाही ना? मामा: नाही रे मामा, तू म्हणतोस ते बरोबर आहे. स्थळ आलं म्हणजे लग्न होत नाहीत. ती गूढ हसत बोलली. चला, गुड नाईट. दुसऱ्या दिवशी दुपारी मामा घरी आल्यानंतर सगळे गणपतीपुळेला गेले. थोडे वॉटर स्पोर्ट खेळून झाल्यानंतर त्यांनी तिथला प्रसाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागले. घरी येऊन तिने, मी लग्नाला तयार आहे, पण जे स्थळ येईल त्या मुलाशी मी आधी बोलेन, हे मान्य असेल, आणि जोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही स्थळ पाहणार नसाल, आणि महत्त्वाचं, मी सगळ्या स्थळांच्या पुढे उभी राहणार नाही, या अटीवर तिने होकार दिला. त्यांनीही ओके म्हणून मान डोलावली. इकडे योगिता मनात विचार करू लागली की यांना बघू देत कितीही स्थळं, पण लग्न ठरणार नाही. आणि तिकडे मामा आणि बाबा, तिने होकार दिला हेच बस होतं. त्यांना आता फक्त एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे जयवंतरावांशी बोलणं होणं. पुढचे 2 दिवस त्यांनी रत्नागिरीत फेमस ठिकाण बघण्यात घालवली, आणि रविवारी संध्याकाळी ते कोल्हापूरच्या गाडीत बसले. कोल्हापूरला यायला त्यांना रात्रीचे 11 वाजले होते. संभाजी नको म्हणत असताना गाडी घेऊन न्यायला आले होते. नाही येऊन करणार काय, लाडक्या भाच्याने गोड दम दिला होता, आणि तसंही योगिता आता त्यांची होणारी सून होती, त्यामुळे ते आले. योगिताला जरा वेगळं वाटलं. आम्ही इतर वेळी पण येतोच की, असं तिच्या मनात आलं. पण खूप वेळ झालाय, यावेळी ॲटो बस काही मिळणार नाही. तरण्या मुलीला घेऊन कसा येणार तू, असं संभाजी बोलले, म्हणून मग तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. सेकंड इयरचं दुसरं सेमिस्टर झालं आणि तिला वेध लागली, कधी एकदा MPSC परीक्षेची तारीख येते याकडे. इकडे त्याचवेळी जयवंतचे ऑपरेशन झालं. त्यांची तब्येत पण ठीक होती. बाबांच्या आग्रहाखातर ती त्यांना पाहायला गेली होती हॉस्पिटलला. शिवाय ऋतिकालाही भेटायचं होतं तिला. त्यांचं ऑपरेशन असल्यामुळे ऋतिका काही दिवस मामांकडे होती, तर ती तिच्यासाठी रोज त्यांच्या घरी जायची, तिला धीर द्यायची. तिलाही योगिताचा लळा लागला होता. कधी एकदा ही माझी वहिनी होते असं तिला झालेलं. याच काळात तिने तिच्या घरच्यांबद्दल आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल तिचं मत परिवर्तन केलं होतं. आज हॉस्पिटलमधून घरी येताना का माहीत नाही, पण तिच्या मनात धाकधूक चालू होती. ज्यावेळी जयवंतने तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तिला हुरहुर लागून गेली होती, जसं पहिल्यांदा मुलगा पाहायला आल्यानंतर होते. घरी आली आणि अभ्यासाला लागली. काहीही करून तिला पहिल्या प्रयत्नात यश मिळवायचं होतं. नाही म्हणलं तरी लग्नाचा विषय तिच्या डोक्यात घोळत होता. योगेशने हॉस्पिटलमध्ये लांबूनच तिला पाहिलं होतं. घाईत होता थोडा, थांबायची इच्छा होती, पण बाबांनी सांगितलेलं लांब राहायचं. मग गेला तिथूनच. त्याच्या कारखान्याचं काम 75% पूर्ण झालेलं. उरलेले या 3 महिन्यात पूर्ण होणार होतं. त्यानंतर त्याला योगिताला भेटता येणार होतं, पण लांबूनच. त्यालासुद्धा तिच्या स्वप्नांच्या आड यायचं नव्हतं. शिवाय जेवणसुद्धा ठीक होत होते, त्यांची तब्येत सुधारत होती, त्यामुळे तो निश्चिंत होता. योगिताचे मामा जयवंतना भेटायला म्हणून गेले. खूप वर्षांनी भेटल्यामुळे त्यांच्या गप्पा चालू होत्या. योगेशच्या लग्नाचा विषय निघाला तसं ते म्हणाले, योगेशचं लग्न ठरलं नसेल तर आपण माझ्या भाचीसाठी बघूयात का? योगिताचे मामा: तसं जयवंत म्हणाले की योगेशला एक मुलगी पसंत आहे, म्हणजे दोघांचं अफेअर वगैरे नाही, इव्हन ते एकमेकांना भेटले बोललेसुद्धा नाहीत. पण तिला मागणी घालण्याआधी समजलं की तिला आता लग्न नाही करायचं. तिचे काही स्वप्न आहेत जी तिला पूर्ण करायची आहेत. शिवाय तिला तिच्या नवऱ्याचा स्वतःचा काही हवं आहे, म्हणून तर योगेशने दुसरा कारखाना सुरू केला आहे. म्हणजे योजना आधीचीच होती, पण प्रत्यक्षात मात्र तिच्यामुळे आली आहे. आम्ही आता फक्त वाट या गोष्टीची पाहतोय की कधी तिच्या घरचे लग्न करायला बघतील. ओह, असं आहे का? तुम्हाला काय वाटतं, तिच्याकडून होकार येईल का? योगिताचे मामा बोलले. माहीत नाही, पण आम्ही तिला वेळ द्यायचं ठरवलं आहे, जयवंत म्हणाले. तुमचं बोलणं काही झालेलं नाही आणि त्यांच्यात असं काही नाही, पण या 2 ते 3 वर्षात काही होऊ शकतं. म्हणजे जर तिला कोणी आवडलं तर? मामा बोलले. त्यावर जयवंत म्हणाले, ती तशी मुलगी नाही, तिच्यावरचं संस्कार चांगले आहेत. ओके, मग आता मी काही बोलत नाही. योगितासाठी आम्ही दुसरं स्थळ बघू, ते निराश मनाने म्हणाले. योगिता? कोण योगिता? जयवंत म्हणाले.
अहो तुमचे मेहुणे संभाजी आहेत ना, त्यांच्या मित्राची मुलगी. म्हणजे योगेशचं स्थळ पहिलं तिलाच गेलेलं, पण तिने नकार दिला होता. आम्ही तिला लग्नासाठी तयार केलेलं म्हणून विचारलं तुम्हाला. सॉरी हं मामा. म्हणजे ती योगेशबरोबर लग्नाला तयार आहे का? ते आश्चर्याने म्हणाले. तिच्या मामांना काही समजलं नाही. आता तर ते म्हणत होते की योगेशला दुसरं कोणतरी आवडायला, आणि आता तर हे विचारतात की योगिताला योगेशबरोबर लग्न करायचं का? अहो नाही, म्हणजे आम्ही तिला लग्नासाठी तयार केले. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बघूयात असं बोलली ती आम्हाला. ते गडबडीने म्हणाले. म्हणजे तुम्ही आमच्या सुनबाईंचे मामा तर? जयवंत असे बोलल्यानंतर योगिताचे मामा शॉक झाले. जयवंत म्हणाले, अहो ती मुलगी योगिताच आहे. संभाजी म्हणाला की तिला लगेच लग्न नाही करायचं आहे. म्हणून म्हणलं की इतकी चांगली मुलगी मिळत असेल तर आम्ही का थांबू नये? तिचे मामा हसतच म्हणाले, का नाही, बरोबर आहे. अजून लग्न ठरलं नाही तोपर्यंत तुम्ही तिच्या स्वप्नांचा विचार करता. खरंच भाचीनं नशीब काढलं आमच्या. नाही हो, योगितासारखी गुणी मुलगी आमच्या घरी येणार म्हणल्यावर आम्ही नशीब काढलं. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, सध्या तर आपण हा विषय इथेच थांबवू. योगिताला आत्तापासून बर्डन नको. शिवाय तिच्या मनात योगेशबद्दल, आमच्या फॅमिलीबद्दल गैरसमज आहे. हे वर्ष जाऊ देत, आम्ही प्रयत्न करत आहोत तिच्या मनातील गैरसमज दूर करायचा. जयवंत म्हणाले, ओके असं बोलून तिच्या मामांनी त्यांना आलिंगन दिले आणि तिथून बाहेर पडले. कॉलेज सुरू होऊन 2 महिने झाले होते. ऋतिका आणि योगिता अधूनमधून भेटत होत्या. जयवंत पण खुश होते. त्यांच्या मुलाने ज्या कामाला 2 वर्षे लागली असती ते काम त्याने 8 महिन्यात संपवलं होतं. त्यांच्यासाठी हे 8 महिन्यात झालेलं काम असेल, पण योगेश जसं या कंपनीत आला तसं त्याने आपल्या सुरू न झालेल्या कंपनीचं मार्केटिंग करायला सुरुवात केलेली. म्हणून तर रॉ मटेरियल देणारे आणि तयार प्रॉडक्ट घेणारे पण होते. त्यामुळे तो निश्चिंत होता. आराध्या कृषी प्रॉडक्ट्स असं त्याचं नाव होतं, ज्याचं ओपनिंग त्याने खास दिवशी करायचं ठरवलं होतं. दिवाळीनंतर MPSC पूर्व परीक्षेची तारीख आली होती. तिने फॉर्म भरला आणि जोमाने अभ्यासाला लागली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.